हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 17. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिः विशिष्यते प्रियः हि ज्ञानीनः अत्यर्थम् अहं सहा च मम प्रियः. या चौघांमध्ये सदा सर्वदा नित्य नियमाने माझी भक्तीच जगणारा ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहे. त्याला मी प्रिय आहे आणि मलाही तो ज्ञानी भक्तच प्रिय आहे. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिः विशिष्यते. श्लोक क्रमांक 16मध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे जे 4 प्रकारचे भक्त भगवंत श्रींनी सांगितले, त्यात सदा सर्वदा नित्य नियमाने भगवंत श्रींचीच भक्ती करणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहे, असे येथे भगवंत श्री सांगत आहेत. याची भगवंत श्रींनी कारणे सांगितली आहेत. ज्ञानी हा भक्त ज्ञानी आहे. तो या विश्वात एका भगवंत श्रींशिवाय अन्य काहीही नाही हे अंतिम आणि एकमेव सत्य जाणतो. हे जाणून त्याप्रमाणे तो प्रत्यक्ष आचरण करतो. ज्ञानाने भगवंत श्रींना जाणल्यामुळे त्याला कसल्याच प्राप्तीची इच्छा असत नाही. अगदी भगवंत श्रींच्या प्राप्तीचीही इच्छा त्याला असत नाही. याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे जे काही मिळणार आहे ते येथे अगोदरच घडत असते, त्यामुळे आणखी निराळे मागायची आवश्यकताच नसते. दुसरं कारण म्हणजे जे घडत नसते ते योग्य वेळ आल्याशिवाय घडणार नसते, त्यामुळे न घडलेल्या गोष्टींचा हव्यास करण्यात काही अर्थ नसतो. ते घडल्यावर त्याचा आस्वाद घेता येतोच, मग उगाचच मागणे मागा कशाला. त्यामुळे ज्ञानी काही मागणे असे करत नसतो. जे घडत आहे त्याचा आनंदाने आस्वाद घ्यावा की आपोआपच जे मिळवायचे ते मिळाल्यात जमा होते. जीवनाकडे या अशा दृष्टीने पाहायची सवय ज्ञानी भक्ताला असते. त्यामुळे तो सदा सर्वदा भगवंत श्रींना सन्मुख असतो. जे नाही ते नसतेच, त्यामुळे ते मिळवावे असे त्याच्या मनात येत नाही. भगवंत श्रींच्या प्राप्तीचीही ज्ञानी भक्ताला इच्छा असत नाही, कारण तो सदा सर्वदा भगवंत श्रींच्या सहवासात असतो. एक क्षणभरही तो भगवंत श्रींपासून दूर नसतो. सदा त्यातची रंगला अशी त्याची वर्तणूक असते. त्यामुळे भगवंत श्रींच्या प्राप्तीची इच्छा आणखी निराळी करण्याचे प्रयोजन त्याला नसते. सतत भगवंत श्रींच्या सान्निध्यात असल्यामुळे भगवंत श्री योग्य वेळी आपल्याला मुक्त करून घेतील याची त्याला खात्री असते. त्यामुळे निरपेक्ष भावनेने तो भगवंत श्रींची सेवा, त्यांचे कार्य करत असतो. नित्ययुक्त तत्वाने भगवंत श्रींना जाणल्यामुळे तो नित्य भगवंत श्रींना सन्मुख असतो. कारण त्याने तत्वाने जाणलेले असते की एका भगवंत श्रीं व्यतिरिक्त दुसरं असं या विश्वात काही असूच शकत नाही. जे आहे ते भगवंत श्रीच आहेत. त्यामुळे तो सदा भगवंत श्रींच्या चरणी लीन असतो. दुसरे काही तो करूच शकत नाही, कारण एका भगवंत श्रींखेरीज अन्य काही करायला नसतेच. जे घडते ते त्यांच्या इच्छेनेच घडते. तेव्हा त्यातच रममाण होऊन घडत असलेल्या गोष्टीचा आस्वाद घेत तो जीवन समृद्ध करत असतो. रस्त्याने चालताना पायाला ठेच लागून जखम झाली तरी 4 भक्त आपापल्या भक्तिमार्गाने व्यक्त होत असतात. आर्त व्याकुळ होऊन भगवंत श्रींना हाक मारतो, पायाच्या वेदना सहन करायला शक्ती दे, जखम लवकर बरी कर अशी प्रार्थना करतो. जिज्ञासू पायाला ठेच का आणि कशी लागली याची शास्त्रीय कारणे शोधून काढतो. पुन्हा असे होऊ नये म्हणून उपाय योजना करतो. यासाठी यश मिळो अशी तो भगवंत श्रींना प्रार्थना करतो. अर्थार्थी जखम बरी व्हावी म्हणून औषध उपचार, मलमपट्टी वगैरे करतो. त्यासाठी खर्च झाला म्हणून दुःखी होतो.
गेलेले पैसे दामदुप्पट मिळावे म्हणून भगवंत श्रींना प्रार्थना करतो. ज्ञानी भगवंत श्रींचे आभार मानतो की केवळ एका पायालाच ठेच लागली, बाकी अंग शाबूत आहे, अशीच कृपा राहावी अशी भगवंत श्रींना प्रार्थना करतो. या अशा प्रसंगीसुद्धा ज्ञानी भगवंत श्रींच्या सान्निध्यात असतो. काही मागणे न मागता जे आहे त्यात आनंदाने नाहत असतो. एक भक्त ज्ञानी भगवंत श्रींवर प्रेम करत असतो. त्याच्याकडे असे काही नसते की जे भगवंत श्रींपासून लपवून ठेवावे. जे काही त्याच्या हातून घडते, जे काही त्याच्या मनात येते, जे काही त्याला वाटते, ते सर्व काही तो भगवंत श्रींजवळ मोकळे करतो. याचा अर्थ जरा समजून घ्यायचा आहे. तो भगवंत श्रींपेक्षा निराळा नसतो. त्यामुळे तो जे काही करतो, वागतो, बोलतो, त्यावेळी तेथे त्याच्याच रूपाने भगवंत श्री सदा सर्वदा असतातच. ज्ञानी आणि भगवंत श्री असा काही भेद नसतोच. तो भगवंत श्रींच्यात एकरूप झालेला असतो. त्याला स्वतःला असे निराळे अस्तित्व नसतेच. तो स्वतःचे आयुष्य जगताना भगवंत श्रींपेक्षा वेगळा असा जगूच शकत नाही. त्याची भाषा भगवंत श्रीच असते. तो म्हणतो, श्रीहरीला भूक लागली आहे, श्रीहरी आता जपाला बसणार आहे, श्रीहरीला झोप आली आहे. आर्तभक्त त्याला दुःख पीडा झाली, त्याच्यावर संकट आले की त्याच्या निवारणार्थ भगवंत श्रींना आळवतो. त्यात त्यांची त्या संकटापासून सुटका व्हावी हीच कामना असते. भीतीनेही तो भगवंत श्रींना आळवत असतो. तो भगवंत श्रींना सन्मुख असतो. परंतु केवळ कारण परत्वेस त्याला भगवंत श्रींची आठवण होत असते. संकट निवारण झाल्यावर तो स्वउद्योगात गर्क होतो. अर्थात वेळप्रसंगी आठवण होते, हेही नसे थोडके. जिज्ञासू भक्त भगवंत श्रींबद्दल त्याला असलेले कुतूहल शमविण्यासाठी त्यांच्या सान्निध्यात असतो. यापेक्षा त्याची आणखी काही अपेक्षा नसते. एकदा एक संत प्रवृत्तीचे उपाध्ये गुरुजी एकदा मला सिगरेट ओढताना दिसले. माझे त्यांच्याकडे लक्ष गेले आहे असे लक्षात येताच ते माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, अहो, हे लोक धूम्रपान म्हणजे काय करतात तरी काय म्हणून जरा झुरके घेऊन पाहिले. हे पहिले आणि शेवटचे हो. या अशा भक्ताला त्याची उत्सुकता शमवायची असते. अर्थार्थी भक्त केवळ त्याला धनसंपत्ती लाभावी याच एकमेव कारणाने भगवंत श्रींची उपासना करत असतो. त्याला धनाचा लोभ असतो. मतलबाने न कळत का होईना, परंतु असा भक्त परमेश्वर सन्मुख असतो. ज्ञानी हा केवळ भगवंत श्रींवरील प्रेमाने त्यांच्या सहवासात असतो. त्याची काहीही अपेक्षा नसते. इतर तीनही भक्त काहीतरी मिळवायच्या लालसेने भगवंत श्री सन्मुख झालेले असतात. परंतु ज्ञानी हा भगवंत श्रींना जाणून त्यातच स्थित असतो. यथाकालावधी त्याच्याही नकळत तो भगवंत श्रीमय होतो. याच कारणास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की सदा सर्वदा माझी भक्तीच जगणारा ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहे. यावरून आपण बोध घ्यायचा आहे की भगवंत श्रींकडे निरपेक्ष भावनेने जायचे आहे. नित्यनियमाने जायचे आहे. रित होऊन मोकळं होऊन जायचं आहे. तेथे जे काही मिळेल तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. प्रिय हा हि ज्ञानीनः अत्यर्थम अहम सह च मम प्रिय. भगवंत श्री सांगत आहेत की त्याला मी प्रिय आहे आणि मलाही तो ज्ञानी भक्तच प्रिय आहे. येथे गैरसमज होण्याची शक्यता आहे. भगवंत श्री सर्वांवर सारखेच प्रेम करतात. सर्वजण त्यांचेच आहेत. ते सर्वजण त्यांना सारखेच आहेत. मग येथे हा असा भेदभाव कशाला केला आहे? वर्गात शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना सारख्याच भावनेने विद्या शिकवत असतात. परंतु त्यातील फार थोडे विद्यार्थी ती पूर्ण क्षमतेने ग्रहण करतात. त्यातील एखादाच विद्यार्थी परिपूर्ण तयार होतो. येथे शिक्षकांचे सर्वच विद्यार्थ्यांवर प्रेम असते. परंतु त्यांनी दिलेली विद्या फार थोड्या जणांपर्यंत पोहोचते. एखाद्याला पचनी पडते. पाऊस मैदानात पडत असतो, परंतु तेथे जर एखादा घडा पालथा घालून ठेवलेला असला तर त्या पालथ्या घड्यात पाणी जाणार नाही. येथे पाऊस काहीच दुजाभाव करत नाही.
समोरून येणाऱ्याचीच आपल्याला भेट होऊ शकते, आपल्याकडे पाठ फिरवून चालणाऱ्याची भेट आपल्याला होत नाही. तपस साधना अनेक साधक करतात, त्यातील एखादाच त्या दर्शनाने उचंबळून येतो. सारांश काय तर येथे भगवंत श्रींकडून भेदभाव नसून भक्तांच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेत फरक असतो. त्यामुळे हे असे घडत असते. अनेक जण गड चढू लागले की काही जण आधी पोचतात, काही मागावून पोचतात. सूर्य सर्वांसाठीच उगवतो, परंतु कोणी दार लावून आत झोपून राहिला तर त्याला सूर्य काहीच करू शकत नाही. हरिओम.